तर महायुतीमध्ये आता महाभारत रंगलेलं आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार। मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा। शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी। रामदास कदम अडाणी माणूस युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही। रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा। रामदास कदम 15 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कदमांनी केलेल्या टीकेला चव्हाणांचं उत्तर। रवींद्र चव्हाण पागल झालेत, सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही। चव्हाणांकडून युती तोडण्याचा प्रयत्न, रामदास कदमांचं चव्हाणांना उत्तर। वारंवार भाजपवर बोलणं मान्य नाही, अशा टीकांमुळे मन दुखावतात। मुद्द्यांवर शिंदेंनी बोलणार, रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी ही विश्वासघातकी पार्टी, कर्जत मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे। शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंची तटकरेंवर टीका, तर थोरवे अदखलपात्र व्यक्ती सुनील तटकरे। अजित पवारांची प्रतिक्रिया। महेंद्र थोरवे अदखलपात्र व्यक्ती, सुनील तटकरेंची टीका, तर अशा लोकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही। थोरवेंच्या प्रश्नावर अजितदादांचं वक्तव्य। दादांना दाखवलेल्या काळ्या झेंड्याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी। मिटकरी, देवेंद्र फडणवीसांना खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का? मिटकरींनी आधी आपली उंची पाहावी। जगदीश मुळीक यांचं मिटकरींना उत्तर।